5 जुलैला ठाकरे बंधूंचा हा एकत्रित मोर्चा दिसणार का, याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे। संजय राऊत यांनी ट्विटद्वारे खरं तर प्रतिसाद दिलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सर, राऊतांचं काही मिनिटांपूर्वी आलेलं हे ट्विट आणि यामध्ये एकच आणि एकत्र मोर्चा हे जे वाक्य आहे ते निश्चितच एक वेगळे संदर्भ या वाक्याला आहेत। आपण कसं पाहता या ट्विटकडे? अनुपमा, गेले काही दिवस ज्या प्रकारे दोन्ही ठाकरे भावांच्या एकत्रित येण्याच्या चर्चा होत्या, आपण याला एक त्या एकत्रित येण्यासाठी एक हा महत्वाचा प्लॅटफॉर्म म्हणू शकतो। त्या चर्चा सुरू असताना दोन्ही बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येतील की नाही हे आता आपण सांगणं कठीण आहे, पण त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात झाली आहे का तर नक्कीच झालेली आहे। गेल्या काही दिवस ज्या प्रकारे आपण हिंदी सक्तीच्या मुद्द्याला सर्व स्तरातून होणारा विरोध बघतोय, मग राजकीय संघटना असेल, सामाजिक संघटना असेल, कलाकार असतील, या सगळ्यांच्या बाबत राज ठाकरेंनी एक मोर्चा काढण्याचं आवाहन केलं, त्यांनी घोषणा केली आणि कुठल्याही पक्षीय झेंड्याच्या विरोधात फक्त मराठीच्या अजेंड्यावरती हा मोर्चा निघेल असं राज ठाकरे यांनी घोषित केलं। आता झालं असं होतं की तिथे शिवसेनेचा मोर्चा वेगळा निघणार होता आणि राज ठाकरेंचा मोर्चा, शिवसेनेचा मोर्चा म्हणण्यापेक्षा त्या आंदोलनात शिवसेना सहभागी होणार होती, तर दोन वेगवेगळे मोर्चे होत आहेत का अशी एक परिस्थिती असताना आज संजय राऊतांनी हे ट्विट करून याच्यामध्ये एक महत्वाचा अपडेट आपल्याला दिला आहे। आता या गोष्टीचे खूप महत्वाचे राजकीय अन्वयार्थ निघू शकतात। एक, मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र यावं याच मुद्द्यावरनं चर्चेला सुरुवात झाली होती। दोन्ही ठाकरे बंधूंच्या जेव्हा सगळ्यात पहिले ही चर्चा सुरू झाली होती, राज ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की मराठीचा मुद्दा आणि महाराष्ट्र हा इतर सगळ्या विरोधांपेक्षा मोठा आहे। त्याला प्रतिसाद देत उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी उत्तर दिलं होतं की मराठीसाठी मी ही आपले सगळे महाराष्ट्रासाठी सगळे आपले विरोध बाजूला ठेवायला तयार आहोत, बाकी विरोध छोटे आहेत। याच्यानंतर ही चर्चा पुढे सरकताना दिसत नव्हती, पण आता हिंदीच्या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावरती कुठेतरी हा एक कॉमन धागा दोघांना मिळालेला आहे। माझ्या मते हे एक टेस्टिंग पर्वाचं असेल, एक कुठेतरी आपण एक प्रयोग म्हणू शकतो, किती मोठ्या प्रमाणात मराठी माणूस एकत्र होतोय, मराठीच्या मुद्द्यावरती आगामी काळात राजकारण होऊ शकतं का, याचं एक टेस्टिंग ग्राउंड हा मोर्चा असेल। आणि त्याच्यासाठी आता संजय राऊतांनी हे विधान करणं, म्हणजे मी कालपासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरती बघत होतो की दोघांनी दोन वेगळे मोर्चे काढण्याची गरज आहे का, जर मुद्दा एकच असेल तर दोन आंदोलनं कशाला, आणि पुन्हा एकदा दोन्ही भाऊ दोन वेगळ्या दिशेनं जातील का एकाच मुद्द्यावरती, मराठीच्या मतांवरती फाटाफूट होईल का, हे सगळे मुद्दे चर्चेला होत असताना संजय राऊतांनी त्याला एक प्रकारे पूर्णविराम दिलेला आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा निघेल, राज ठाकरे स्वतःच्या मोर्चात असतील आणि सध्याची जी माहिती आहे की आता शिवसेनेचाही विचार सुरू आहे की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे स्वतः त्या मोर्चात सहभागी होतील। हा पहिल्यांदा कदाचित आपल्याला बघू शकतो की गेली अनेक वर्ष ठाकरे बंधू एकत्र यावेत, शिवसेना मनसेची युती व्हावी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एक राजकीय आपण म्हणतो एक दिवा स्वप्न काही कार्यकर्त्यांनी तिथे बघत होते, त्याला कुठेतरी आता एक मूर्त स्वरूप होताना दिसतंय। संजय राऊतांचे विधान अत्यंत महत्वाचं आहे। या दोन्ही बंधूंनी त्या मोर्चाच्या मुद्द्यासाठी एकत्र येणं, मराठीचा मुद्दा ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या आधी तापतोय, त्या मुद्द्याला कुठेतरी एक प्रकारे पॉलिटिकली कॅपिटलाइज करण्यासाठी हे दोन्ही बंधू एकत्र दिसले तर कदाचित आगामी काळामध्ये एका वेगळ्या राजकारणाची नांदी आपल्याला बघायला मिळू शकते। पण ज्या चर्चा गेल्या काही दिवस सुरू आहेत अनुपमा, त्या चर्चेच्या दृष्टीने उचललेलं सगळ्यात महत्वाचं पाऊल असं आपण म्हणू शकतो, मनसे याला कसा प्रतिसाद देईल, राज ठाकरे काय म्हणतील, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची चर्चा होईल का, त्या मोर्चाच्या आधी त्यांची भेट होईल का। राज ठाकरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये राज ठाकरेंचा मोठा हातखंडा आहे। हा एक पॉलिटिकल इव्हेंट करून या माध्यमातून कुठेतरी दोघांच्या एकत्रित येण्यासाठी एक मोठं आपण म्हणू शकतो हा त्या दृष्टीने केलेला एक इव्हेंट असेल का, अशा अनेक गोष्टींची सध्या उत्सुकता महाराष्ट्राला असेल। पण हेही नसे थोडके असे म्हणत हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत किंवा हे दोघेही बंधू एका मुद्द्यासाठी एकत्र येत आहेत, कदाचित हा एक मुद्दा येऊन ते परतही आता आपल्या मार्गाला लागू शकतात। पण हे एका मुद्द्यासाठी एकत्र येणं असं त्यांना दिसेल। यापूर्वी आपण त्यांना फक्त कौटुंबिक समारंभांमध्ये, विवाह सोहळ्यांमध्ये एकत्रित येताना बघितलं होतं, पण आता एका मुद्द्यासाठी जो मुद्दा राजकीय दृष्ट्या सुद्धा तापलेला आहे अशा दोघांना एकत्रित बघायला मिळू शकतं अशी एक शक्यता तयार झाली। पण पक्ष म्हणून दोघे एकत्र येतात। आपण बघितलं डोंबिवलीच्या एका पुलाच्या मुद्द्यासाठी मनसे आणि सेना एकत्र आली होती, परवा एअरपोर्टवरच्या कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यासाठी एकत्र आली होती। आता एका लार्जर मुद्द्यासाठी, एका मोठ्या मुद्द्यासाठी, एक पॅन महाराष्ट्र अपील होणाऱ्या मुद्द्यासाठी
हे दोन्ही पक्ष एकत्रित दिसतील. आता पक्ष एकत्र आहेत, पण ती जी एक फ्रेम असते ना, व्हिज्युअल फ्रेम, की जेव्हा दोघेही भाऊ आपल्याला एकत्र दिसतात का, याची प्रचंड उत्सुकता सध्या असणार आहे. याच्याबाबत अधिकृत घोषणा दोघांकडनं होते का? एक तर त्याच्यातला अर्ध त्यांनी संजय राऊतांच्या ट्विटने हा मुद्द्याचं उत्तर देऊन टाकलंय की एकच मोर्चा निघेल आणि एकत्रितच निघेल. तर पुढे आता एकत्रित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन व्यक्तिमत्व, ही राजकीय व्यक्तिमत्व एकत्रित दिसेल का, हा प्रश्न अजून तुर्तास तरी अनुत्तरित आहे. अगदी कमलेश सर, आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, गेल्या काही तासाभरामध्ये आपण काही पदाधिकाऱ्यांबरोबर बोललो. यामध्ये संदीप देशपांडे, यशवंत किलेदार यांच्याबरोबर बोललो. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडला होता की राजकारण आणि हा मुद्दा हा तुम्ही वेगळा ठेवा, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र अर्थातच कुठल्याही राजकारणाचा मुद्दा हा समाजासाठी असलेल्या मुद्द्यातूनच उपस्थित होतो. तेव्हा हे दोघे बंधू एकत्रित दिसणार का, यामुळे एक उत्साहवर्धक वातावरण मराठी जनांमध्ये वाढेल अशा प्रकारे हे सगळं होत आहे. मात्र भाजप अर्थातच कालपर्यंतची रणनीती वेगळी होती, जेव्हा मोर्चा एकत्रित निघणार की नाही हे ठरलेलं नव्हतं. मात्र आता हा मोर्चामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्रित दिसत असतील तर भाजप त्यांची स्ट्रॅटेजी बदलेल का? कारण हा वाद लवकरात लवकर शमवणं हे भाजपसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. येणारं अधिवेशन आहे, येणाऱ्या निवडणुका आहेत, कशा पद्धतीने आता भाजप हा मुद्दा हँडल करेल? भाजपाला या मोर्चातून तुर्तास तरी मला वाटत नाही की भाजप याच्यातून काही वेगळी स्ट्रॅटेजी सध्या करेल. भाजपसाठी हा मुद्दा सध्या भाजपची जर आपण स्ट्रॅटेजी बघितली संपूर्ण मुद्द्यावरती तर ती वेट अँड वॉच अशीच आहे. दोन्ही बंधू नक्की एकत्र येतात. बघा अनुपमा, ही चर्चा पहिल्यांदा होते अशातला भाग नाही. यापूर्वी अनेकदा म्हणजे 3 ते 4 वेळा ही चर्चा झाली होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येणार राजकीय ताकद म्हणून, पण यापूर्वी कधी झालेलं नाहीये. त्यामुळे जोपर्यंत हे खरं होत नाही ऑन ग्राउंड, ही जोपर्यंत ती घटना घडत नाही तोवर त्याच्याबद्दल कुठलाही राजकीय पक्ष आधीच स्ट्रॅटेजी ठरू शकत नाहीत. पण हो, भाजपने याच्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं सगळ्यात पहिलं स्टेटमेंट होतं की भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे, त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं. आणि त्यांच्याही पेक्षा जास्त एकत्र येण्यापेक्षा चर्चा जास्त माध्यमांमध्ये जी गोष्ट अंशतः खरी पण आहे, माध्यमांमधूनच गेले काही दिवस ही चर्चा सुरू आहे. अधिकृतरित्या दोन्ही ठाकरे बंधूंकडे दोन्ही पक्षांकडनं कुठलाही स्टँड अधिकृत याच्यावरती घेतला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं नाही की समोरनं प्रस्ताव येऊ द्या, एक प्रकारे पहिले आपची चर्चा सुरू होती. तर भाजप आपली स्ट्रॅटेजी ठरवू शकेल. पण हो, हिंदी सक्तीचा जो मुद्दा आहे तो वेळेस भाजपला हँडल करावा लागणार आहे. एक प्रकारे ग्राउंडवरती आपल्याला वातावरणाचं एक प्रकारे ध्रुवीकरण होताना दिसतं आहे. समाज माध्यमांवरती असो, गल्ली बोळांमध्ये, नाक्यांवरती असो, अनेक ठिकाणी या मुद्द्याची चर्चा सुरू आहे. लोकांमध्ये एक प्रकारचा या सक्तीबाबतचा एक राग आहे, तो कुठेही दुर्लक्षित करून भाजपला चालणार नाहीये. अनेक कलाकार याच्याबाबत उघड भूमिका घेतात, आपण बघितलेलं आहे. जे ओपिनियन मेकर्स आहेत ते आपल्याला भूमिका घेताना दिसतात त्याच्यामध्ये. त्यामुळे याच्यावरती भाजपला सरकार म्हणून, भाजप म्हणण्यापेक्षा सरकार म्हणून महायुती सरकारला याच्यावरती विचार करावा लागणार आहे. आणि माझ्या मते अनुपमा, भाजपपेक्षा जास्त कोणाला विचार करावा लागणार तो शिंदेना करावा लागणार आहे. शिंदेच्या शिवसेनेची याबाबत कुठलीही भूमिका दिसत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन चालणारा पक्ष म्हणून एकनाथ शिंदेंनी वारंवार आपल्या पक्षाची त्यांनी एक प्रकारे पिच केलं होतं. त्यांचं ग्राउंड पिच होतं की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणार पुढे होत. पण मराठीचा एवढा मुद्दा, महत्वाचा मुद्दा असताना, ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात लोकभावना तीव्र असताना, शिंदेच्या शिवसेनेमध्ये मात्र याबाबत कुठल्याही प्रकारचं एक ठोस भूमिका त्यांचा पक्ष घेताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेच्या पक्षाला जर याच्यावरती भूमिका घेता आली नाही, भूमिका म्हणजे नुसती भूमिका नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेना ज्या प्रकारे भूमिका घ्यायची, किंवा उद्धव ठाकरेंच्या सुद्धा शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर जो आक्रमकपणा दाखवला, आणि मधल्या काळामध्ये 2009च्या पासून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या प्रकारे मराठीचा मुद्दा तापवत ठेवलेला आहे, तशी कुठलीही भूमिका ही शिंदेच्या शिवसेनेकडनं सध्या घेतली जात दिसत. त्यामुळे भाजपपेक्षा जास्त स्ट्रॅटेजी ठरवायची कोणाला गरज आहे तर ती शिंदेंना आहे. शिंदेचा नुकताच मेळावा झाला शिवसेना स्थापना दिवशी 19 जूनला, तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या भाषणामध्ये कुठेही हिंदी सक्तीला विरोध दिसून आला नाही. त्यामुळे शिंदेंना जर आपला पक्ष आगामी काळामध्ये मराठीच्या मुद्द्यावरती रेलिव्हंट ठेवायचा असेल, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा फक्त मुंबई पुरता नाही तर पूर्ण MMR रिजन मध्ये, म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, अगदी वसई विरार महानगरपालिका सोडून पनवेल, नवी मुंबई, रायगड पर्यंत हा संपूर्ण मुद्दा MMR रिजन मध्ये मराठीच्या मुद्द्यावरती इथे जोरदार आपल्याला राजकीय ध्रुवीकरण होताना दिसेल. आणि शिंदेच्या पक्षाला इथे कुठेतरी भूमिका लवकर घ्यावी लागणार आणि स्पष्ट
आणि स्वच्छ भूमिका त्याच्यावरती घ्यावी लागणार आहे, कारण मराठीचा मुद्दा आहे, पक्षाचं नाव शिवसेना आहे, पण त्यांना याच्यावरती भूमिका घेणं क्रमप्राप्त ठरणार आहे. अगदी खरं तर संजय राऊतांनी सर पहिल्यांदा ट्विट केलं होतं तो एकत्रित आणि एकच मोर्चा, आणि अगदी काही मिनिटांनी त्यांनी पुन्हा एक दुसरं ट्विट केलं आणि त्यामध्ये त्यांनी ठाकरे इज ब्रँड असं म्हटलंय, आणि विशेष म्हणजे टॅग त्यांनी अमित शहा यांना केलंय. डिवचण्याचा प्रयत्न नेहमी संजय राऊत हे करत असतात, मात्र नेमकं त्यांना आता यामधून काय सांगायचं, म्हणजे हे काय संकेत त्यांनी दिलेत? दोन गोष्टी. काय हा एक प्रकारे डिवचण्याचा प्रकार आपण अनेक दिवस बघतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे शिवसेनेच्या मेळाव्यानंतर अमित शहा मुंबईत होते सहकाराच्या एका कार्यक्रमासाठी. त्या कार्यक्रमात अमित शहा म्हणाले होते की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. बऱ्याचदा अमित शहांकडनं अशा प्रकारचं विधान येत असतं आणि त्यांनी तिथे पुन्हा एकदा या विधानाने शिवसेनेला एक प्रकारे डिवचलं होतं. आणि आता ठाकरे इज ब्रँड, कारण त्यांनी कुठेतरी आता एकत्रित जर आले तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एक ताकद असेल, एकत्रित राजकीय ताकद असेल, हे त्यांना सुचवायचं आहे. आणि संजय राऊत आपल्याला माहिती आहे की त्यांच्या ट्विटमधनं कधीही ही संधी सोडत नसतात भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याची किंवा त्यांच्यावरती हल्ला करण्याची. पण आता त्यांच्याकडे कारण आहे, निमित्त, जसं आपण म्हणतो मोका आहे, दस्तूर आहे. त्यामुळे आता त्यांनी त्या अनुषंगाने कुठेतरी हे ट्विट करून सांगण्याचा प्रयत्न केला की ठाकरे बंधू जर एकत्र येत असेल एक राजकीय ताकद म्हणून तर तो ठाकरे ब्रँड आहे. आणि ठाकरे ब्रँडची चर्चा अनुपमा गेले काही दिवस नक्कीच सुरू आहे. म्हणजे ठाकरे एकत्रित येणार तेव्हाच तो ठाकरे ब्रँड तयार होईल. राज ठाकरे वेगळे, उद्धव ठाकरे वेगळे, हा काय ठाकरे ब्रँड असू शकत नाही. आणि जी माझी माहिती आहे, जी खरं तर व्हेरीफाईड आहे असं म्हणू शकत नाही, पण ज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये किंवा ज्या निकटवर्तीयांची चर्चा होत असते तेव्हा या एकत्रीकरणामागे जो सगळ्यात महत्वाचा धागा होता तो ठाकरेंनी एकत्र यावं. मुंबईत ज्या प्रकारे शिवसेनेची दोन शक्ल झाली, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे राजकीय सत्तानाट्य घडलं, त्याच्यानंतर शिवसेना हे मूळ नाव, शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह हे ठाकरेंपासून निघून गेल्यामुळे आता ठाकरेंचं राजकीय अस्तित्व राहतं की नाही, दोन ठाकरे बंधू केवळ वेगळे असल्यामुळे त्यांची राजकीय ताकद विखुरलेली आहे असं अनेक त्यांच्या निकटवर्त्यांनी दोन्ही बंधूंना, राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना समजवण्याचा प्रयत्न तिथे केला होता. त्यामुळे एकत्रित जर ते दोघं आगामी काळामध्ये आलेच असं आपण गृहीत धरलं तर ते एकत्र येण्यामागे फक्त कारण असेल की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ब्रँड ठाकरे हे टिकवून ठेवणे आहे. आणि त्याच्याच भोवती आता कुठेतरी नवा राजकीय नरेटिव्ह बिल्ड केला जाईल. मराठी माणूस म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे, अशा प्रकारचा एक नरेटिव्ह आगामी काळात बिल्ड होऊ शकतो. आणि त्याचा खरं तर राजकीय दृष्ट्या त्याचं काय होईल त्याचं अवलोकन आपण आगामी काळात करूया. पण तुर्तास अनेकांना वाटतंय की याच्यामुळे एक राजकीय ताकद होऊ शकते आणि त्या राजकीय ताकदीचा दोन्ही ठाकरे बंधूंना फायदा होऊ शकतो. सध्या दोघांची राजकीय परिस्थिती बघता दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज आहे. ब्रँड ठाकरे या एका फळीवरती दोघे एकत्र येऊन त्यांना कितपत तरायला मिळतंय या सगळ्या आपण म्हणू शकतो वादळी वाऱ्यांमध्ये किंवा वादळी पाण्यामध्ये हे आपल्याला बघावं लागेल. निश्चितच. कमलेश सर, धन्यवाद केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी. वेगवेगळे खरं तर राजकीय अन्वयार्थ जसं तुम्ही म्हटलात तसं या ट्विट मागे आहेत. त्यामुळे अर्थातच आता 5 जुलैचा मोर्चा कसा निघतो आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होत आहेत का हे सुद्धा बघावं लागणार आहे.